आज कराड करता सातारा जिल्ह्याकरता आनंदाचा दिवस भारतीय जनता पक्षाकरता आहे। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या काँग्रेस पार्टीला सोडून माननीय अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वामध्ये राजेंद्र यादव, अनिताताई यादव, गीतांजलीताई पाटील, स्वातीताई तुपे आणि जवळपास काँग्रेसचे जे मातब्बर नेते आहेत तालुक्यातले यांनी सर्वांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे। मी अतुल बाबा भोसले यांचं आणि संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं आपलं सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। माननीय महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या विकसित भारताकरता मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आणि विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता आज मोठ्या प्रमाणावर आपण सर्व पक्षामध्ये आलात। मला अतुल बाबा भोसलेंनी सांगितलं, काँग्रेसनी लोकसभा निवडणुकीमध्ये खोटे आश्वासनं आणि खोटारडेपणा करून मतदान घेतलं। तुमच्याही कराड आणि सातारा जिल्ह्यामध्ये महिलांना सांगितलं 8,500 रुपये महिन्याचे खटाखट देऊ, सांगितलं ना? महिन्याचे 8,500 रुपये महिलांना आम्ही खटाखट महालक्ष्मी योजना जाहीर केली। काँग्रेसच्या खोटारडेपणाला कंटाळून अनेक लोक आता भाजपमध्ये येण्याकरता तयार झाले, कारण त्या काळात निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेसने खोटारडेपणा केला, इंडिया आघाडीने खोटारडेपणा केला आणि आपण सुद्धा आज हा निर्णय घेतला की काँग्रेसचा खोटारडेपणा निवडणुकीमध्ये खोटे बोलून मतं घेतली। संविधान बदलणार आहे मोदीजी म्हणून मत घेतले, मागासवर्गीय जनतेला खोटं बोलले, आदिवासी समाजाला सांगितलं की आदिवासीचे हक्क काढणार आहे। पण आपण सर्वांनी बघितलं, ज्या दिवशी मोदीजी प्रधानमंत्री झाले त्या दिवशी मोदीजींनी संविधानाची प्रत हातात घेऊन तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाचा कार्यकाळ सुरू केला। किती खोटारडे आहेत। आणि म्हणून आज मला तुमच्यावर अभिमान आहे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना तुम्ही कशाकरता सोडलं? खोटारडेपणामुळे सोडलाय। त्यांच्या या दुटप्पी जनतेला खोटं बोलून मतं घेण्याच्या भूमिकेला तुम्ही सोडलेला आहे। मी भारतीय जनता पक्षामध्ये तुमचं स्वागत करतो। अतुल बाबासारखा एक अत्यंत संयमी, विकसित कामाकरता, विकासाच्या कामाकरता संपूर्ण जीवन ज्यांनी समर्पित केलं आहे आणि सर्वांना परिवार म्हणून आणि परिवारासारखी भावना ठेवून काम करणारा एक नेता अतुल बाबा भोसले आपल्या सोबत आहे। भारतीय जनता पार्टी आपल्या सोबत आहे, मोदीचं सरकार आपल्या सोबत आहे। आपल्याला विनंती आहे भाजपमध्ये आल्यानंतर की मोदीजींनी जे पुढचे 5 वर्ष जनतेला मोफत अन्न देण्याची योजना जाहीर केली, 3 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याची योजना केली आहे, 4 कोटी घरं बांधून देण्याची योजना केली आहे। ही जे 5 वर्षात पुढे मोदीजी काम करणार आहे त्या योजनांचं एक लाभार्थ्याला फायदा करून द्यावा। भाजपमध्ये आल्यानंतर तुम्हाला माझी विनंती आहे की मोदीजी जे 5 वर्ष काम करणार आहेत ते काम घराघरी पण पोहोचलं पाहिजे। तसे अतुल बाबाची टीम आपण सर्व करतायत, पण माझी आग्रहाची विनंती राहणार आहे नवीन पदाधिकारी कार्यकर्त्यांना की आपण सर्वांनी आपल्या भागाचा विकास, सातारा जिल्ह्याचा विकास, कराड तालुक्याचा विकास हा आपण आजपासून सुरू करावा। आपलं महाराष्ट्रात सरकार आहे, डबल इंजिन सरकार आहे, पुढे डबल इंजिन सरकार येणार आहे। हे किती खोटारडेपणा यांनी लोकसभेत केला, पण आता हे सांगू शकणार नाही की संविधान बदलणार आहे, खोटारडेपणा करू शकणार नाही। आता पृथ्वीराज चव्हाण पुन्हा खोटं बोलून जनतेचे मतं घेऊ शकणार नाही आणि त्यामुळे पुढचा विजय हा अतुल बाबा आपलाच आहे।
आपण सर्वांनी पुन्हा एकदा विजयाची घोडदौड करावी एवढीच आपल्या सर्वांना विनंती आहे. भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी पूर्ण खंबीरपणे उभा राहील. परिवार म्हणून आपण सोबत राहून काम करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सर्वांना शुभेच्छा आहेत. ओबीसी आणि पॅलेस्टाईनचा उल्लेख जो आहे तो आपल्या भाषणात केला. संजय राऊत आता म्हटले की हा काही गुन्हा आहे का असा उल्लेख करतो. संजय राऊतांना नेहमीच भाजपच्या विरुद्ध जे आक ओकेल ते त्याचे मित्र वाटतात. देशद्रोही भाषा जरी बोलली, मोदीजीला त्या धोरणाविरुद्ध कोणी बोललं त्याचे मित्र असतात. आणि त्यामुळं जे ठरलं आहे, आता काही महाराष्ट्राला देशाला नवीन नाही आहे की मोदीजी देशाकरता चांगलं करतील ते विरुद्ध करतील, मोदीजी हा देश उंचीवर नेण्याकरता करतील हे विरुद्ध बोलतील, मोदीजी विकसित भारताचा संकल्प करतील हा दुसरा संकल्प करतील. आणि त्यामुळं फार यांना त्याच्यामध्ये आता अशा व्यक्तीला फार महत्त्व द्यायची गरज नाही आहे. आपलं महत्त्व आणि महाराष्ट्राच्या जनतेला कन्फ्यूज करण्याकरता असे उद्योग हे करत राहतात. त्यांनी असे म्हटले की राहुल गांधी विरोधी पक्षाचे बदलायचं मोदींना आता पळ काढताय ना, आमचं संख्याबळ आता भाजपाला जेवढ्या सीट मिळाल्या तेवढ्या सीट सर्व मिळून या लोकांना निवडून आणता आल्या. त्यामुळे पळ काढायची गोष्ट त्यांनाच ती लागू आहे. भारतीय जनता पक्ष कधीच पळ काढत नाही. मोदीजी 5 वर्ष पूर्ण करतील आणि 2029 मध्ये पुन्हा या देशातली जनता मोठं पाठबळ एनडीएच्या मागे उभे करेल. इतकी ताकद मोदीजी या पुढच्या 5 वर्षात तयार करेल. आणि संजय राऊत सारखे लोक याला रोज महत्त्व तुम्हीच देताय. तुमच्या माध्यमातूनच ते मोठे होत चालले आहे. त्यामुळं त्याचं बोलणं त्यांना लखलाभ आहे. त्यांनी काय रोज बोलावं याच्यात मी पडत नाही. पण आम्हाला मोदीजींच्या पुढच्या 5 वर्षाच्या विकास कामाला महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचं आहे. याकरता आम्हाला काम करायचं आहे. आम्हाला संजय राऊताचे उत्तर देण्याकरता वेळ नाही आहे. जो आणलं सर 23 कोटी लोकांनी मत दिलंय मोदीजींना. 23 कोटी लोकांनी मत दिलंय मोदीजींना. राहुल गांधी 11 कोटी मतं घेऊ शकले नाही. काय सांगतात ते संजय राऊत? असाउद्दीन ओवैसी यांनी शपथ घेताना फिलिस्तीनचा उल्लेख केला. त्याबद्दल त्यांची खासदारकी रद्द करावी अशी मागणी होते. भाजपची याबद्दल काय नक्की? देशद्रोही देशविरोधी बयानबाजी करणे, या देशाच्या अस्मितेला धक्का लावणे, याबद्दलच्या बयानबाजीवर प्रतिबंध घातला पाहिजे आणि असे विचार मोडून काढले पाहिजे. या मताचा मी आहे. राहिला कारवाईचा विषय, त्याचा एक वेगळा डायस आहे, त्यावर तो विचार होईल. सर, हिजाब बंदी देखील योग्यच असल्याचा निर्णय हायकोर्टाने दिलाय, त्याबद्दल नाही, हायकोर्टाने काय निकाल दिला तो जरा मला पूर्ण वाचून घ्यावा लागेल, नंतरच यावर बोलता येईल. इच्छुकांची संख्या भाजपमध्ये जास्त आमदार आहेत, त्यामुळे जास्त जागा मिळाव्या ही भाजपची एक होतं. मात्र महायुती 14 जागा भाजप. अजून कोणाला मंत्रिमंडळाबद्दल बोलायचं आहे? 4 इच्छुकांची संख्या खूप जास्त झाली म्हणून होत नाही. मंत्रिमंडळ विस्ताराचा संपूर्ण अधिकार एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री यांचा आहे. त्यांना योग्य वाटेल त्या दिवशी ते विस्तार करतील. यामध्ये भाजपाची, अजितदादाची, महायुतीच्या भूमिकेला पेक्षा मुख्यमंत्री हे शपथ विस्तार करतात किंवा मंत्रिमंडळाचं गठन करतात किंवा विस्तार करतात, योग्य एवढी करतील. 100%
विस्तारा व्हायलाच पाहिजे, तो लवकर व्हायला पाहिजे. भौगोलिक आणि संपूर्ण या 14 कोटी जनतेला सरकारच्या जास्तीत जास्त जेवढं आपण मंत्रिमंडळात स्थान देऊ, त्या भागातले आमचे आमदार, त्या भागातले शिवसेनेचे असतील, अजितदादाचे असतील, आमचे आमदार असतील, जेवढे जास्त सत्तास्थानी आपण लोकांना आणू तेवढा जास्त जनतेला फायदा होत असतो. म्हणून विस्ताराची गरज असते. अजित पवारचा उल्लेख तुम्ही करताय वारंवार. त्यांच्या गटातील काही आमदार म्हणतायत की आम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न होतोय. आज परत सांगितलं की आम्ही वेगळा देखील विचार करू. म्हणजे तुमच्या अधिकारात नाही म्हणून म्हणतोय की अजित पवार सोबत राहतील शेवटपर्यंत. महायुती पक्की आहे, पुढेही राहणार आहे. कुठलाही किंतु परंतु ठेवायची गरज नाही. आमच्याकडनं कधी मोठा भाऊ म्हणून लहान भावाला त्रास नाही. आमची मोठ्या भावाची भूमिका कायम आहे. कुणी हे बोलताय वारंवार, त्यांच्या त्यांच्या नेत्यांनी त्यांना समज देण्याची गरज आहे. एकनाथजींनी आपल्या पदाधिकाऱ्यांना समजून सांगण्याची गरज आहे. अजितदादांनी आपल्या लोकांना समजून सांगण्याची गरज आहे. भारतीय जनता पार्टी मात्र मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. महायुतीमध्ये आमचा कुठलाही पदाधिकारी महायुती ही भक्कमच राहील याकरता काम करताय, ती पुढे नेण्याकरता काम करताय. आम्ही कधीही महायुती कुठेही डॅमेज होईल असे कुठलंही वक्तव्य किंवा आमच्या बोलण्यातनं, चालण्यातनं, आचरणामध्ये नाही. त्यामुळं आमची महायुती 11 पक्षाची अत्यंत मजबूत आहे. ती अत्यंत मजबूतीने विधानसभेला समोर जाईल आणि पुन्हा पुढच्या 2024च्या विधानसभेमध्ये या महाराष्ट्राची 14 कोटी जनता केंद्रातल्या मोदींच्या सरकारच्या योजना महाराष्ट्राकरता पूर्ण कामात आणण्याकरता, महाराष्ट्र हा विकसित करण्याकरता, मोदीजींच्या सरकारकडनं या महाराष्ट्राला विकासाला पुढे नेण्याकरता डबल इंजिन सरकार हेच या महाराष्ट्राकरता पुढं, या महाराष्ट्राच्या भल्याकरता राहील. आणि जनता, महाराष्ट्राची जनता मी वारंवार सांगतोय की आम्ही जेव्हा या राज्यामध्ये संघटनात्मक आमदाराच्या संख्येने, इतर संख्येने जर विचार केला, संख्याबळी 16, केंद्रात मोदीजीचं सरकार आहे, मोदीजी आमचे देशाचे नेते आहेत आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी मोठ्या भावाच्या भूमिकेतनं लहान भावांना सांभाळून ठेवण्याच्याच भूमिकेमध्ये आहे. आता किती जागा कोणाला भेटणार, किती जागा कोणाला नाही भेटणार, हा सर्व निर्णय महायुतीचे नेते देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा, आमचे केंद्रीय नेतृत्व यांच्या अधिकार क्षेत्रात असल्यामुळं शेवटी आमच्या संघटनेची एक मागणी असणार आहे. संघटनेची मागणी ही आपापल्या पक्षाच्या नेत्याला असतं. आम्ही देवेंद्रजीला सांगू किती जागा भेटल्या पाहिजे, एकनाथजीचे नेते एकनाथजीला सांगतील त्याचे आमदार किती जागा असल्या पाहिजे, अजितदादाला ते सांगतील. पण सार्वजनिक बयानबाजी, माझी विनंती महायुतीच्या सर्वच पक्षाच्या नेत्यांना आहे. किती मान्य करायची नाही करायची त्यांचा अधिकार आहे, पण माझी विनंती सर्वच नेत्यांना आणि सर्वच मान्य एकनाथजी, अजितदादा सर्वांना आहे, त्यांच्या सर्व टीमलाही आहे की कुठल्याही जागेची चर्चा मीडियात होऊ शकत नाही. कुठल्याही जागेची चर्चा मीडियात मागणी होऊ शकत नाही. तीनही नेत्यांनी एकत्रित बसून या महाराष्ट्राच्या भल्याकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता एकत्रित येऊन या महाराष्ट्राला समोर नेण्याकरता सन्मानजनक जागा वाटप सर्वांचं झालं पाहिजे. आणि एकमताने, एक दिलाने आम्ही सर्व जनतेसमोर जाऊ. ही अपेक्षा आहे की येणाऱ्या बजेटमध्ये महाराष्ट्राच्या शेतकरी शेतमजुराकरता, महाराष्ट्राच्या आमच्या 7 कोटी महिलांकरता, महाराष्ट्राच्या आमच्या आया बहिणीकरता, शेतकरी शेतमजुराकरता, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकरता महाराष्ट्र सरकार भरीव मदत करेल आणि प्रचंड मोठं यश महाराष्ट्रामध्ये महायुतीला भेटेल असा मला जनतेवर विश्वास आहे. लोकसभेतही आम्हाला भरभरून मतं दिलं आहे. फक्त 0.3% मतं कमी पडले आहे. समजून घ्या, 0.3% मतं कमी झाले आहेत. तेही कशामुळे झाले आहेत की जेवढंही खोटं बोलायचं होतं तेवढं खोटं बोलून जनतेला कन्फ्यूज करण्याचं काम महाविकास आघाडीने केलं, इंडिया आघाडीने केलं. म्हणून
0.3% कमी झालो. आम्ही मान्य करतो की आम्ही जनतेला जे महाविकास आघाडीने खोटं सांगितलं ते पुसून काढण्यामध्ये आम्ही अपयशी ठरलो. मात्र आता खोटारडेपणा हा आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही. जसं आता कराडमध्ये अतुल बाबाच्या नेतृत्वात पक्षप्रवेश झाला, हा इंडिकेशन आहे, हे सुरुवात झाली आहे की जनतेला फसवून जनतेचे मतं खोटं बोलून घेतले, संविधान बदलणाऱ्या मोदीजी या नावाने घेतले, जनतेला कन्फ्यूज केलं, आदिवासी जनतेला कन्फ्यूज केलं. महिलांना सांगितलं, परवा महिला काँग्रेसच्या कार्यालयासमोर गेल्या होत्या, खटाखट 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 8,500 रुपये देऊ महिन्याचे. आता कुठं महिन्याचे 8,500? आमचा खासदार निवडून द्या. म्हणजे काँग्रेसने सांगितलं आमचा खासदार निवडून आणा, आम्ही 8,500 महिना सुरू करू. एकही पैसा खोटारडेपणा आणि खोटारडेपणाचा कळसकला एकही पैसा देऊ शकत नाही. आणि यांची सत्ता ही नेहमी कन्फ्युजन यांचा व्यवहार यांच्या आचरणे कन्फ्युजन करणार आहे. आम्ही जनतेला पुन्हा कन्व्हिन्स करू, जनतेमध्ये पुन्हा जाऊ आणि 100% जनता आम्हाला पुन्हा आपलं मताधिक्य देईल. असं आहे, मी वारंवार सांगतो आहे, महायुती जेव्हा असतं तेव्हा महायुतीचे सर्व नेते बसून त्याचं सकारात्मक निर्णय करायचा असतो आणि शेवटी अधिकार जे असतात ते मुख्यमंत्र्याचे असतात. पण महायुतीचे नेते बसून कुणाला किती जागा, कुणाला किती मंत्रिपदं, कुणाला काय, हे महायुतीचे नेते बसतात आणि मग महायुतीचे मुख्यमंत्र्याचे जे अधिकार आहेत त्यांनाच प्राप्त आहे. महाराष्ट्रात मी काल परवा जो प्रवास केला, अर्ध्या महाराष्ट्रामध्ये आतापासून नाना पटोलेचे मुख्यमंत्री म्हणून बोर्ड लागले आहे. आता पालखीची जी पायवारी सुरू होणार आहे, झाली आहे, त्या ठिकाणी अर्ध्या भागामध्ये सुप्रियाताई सुळेचे बोर्ड लागलेले आहेत मुख्यमंत्री म्हणून. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेजीला वाटतं माझा मुलगा मुख्यमंत्री झाला पाहिजे, त्याचे बोर्ड लागतील. महाविकास आघाडीमध्ये 5 मुख्यमंत्री आतापासून सुरुवात झाली आहे. ते मुख्यमंत्री बनण्याकरता काम करत आहे, ते भाजपाला हरवण्याकरता काम करत आहे, विकासाला हरवण्याकरता काम करत आहे, समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करून मतं घेण्याचा प्रयत्न करत आहे, विकासासमोर सामाजिक रचना बिघडवून त्या ठिकाणी विकासाला मारण्याचा प्रयत्न करत आहे. पण महाराष्ट्राची जनता विकासाच्या मागे उभी राहील. विकासाच्या समोर जातीपातीचं राजकारण आणून विकास मारणारे जे लोक आहेत, जनतेला कळत आहे महाराष्ट्राचा विकास हा महायुतीच्या पाठीशी आहे, महायुतीच विकास करू शकतं. कारण मोदींच्या सरकारकडनं महाराष्ट्राला पुढे नेण्याची क्षमता ही महायुतीमध्ये आहे, डबल इंजिन सरकारमध्ये आहे. कारण जेवढ्या मोदी सरकारच्या योजना असतील त्या महायुतीचे आमचं सरकार पुढे नेऊ शकेल. जर चुकीनं विकासासमोर जर जातीपातीचे द्वेष आणून जर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला तर मोदीजीच्या सरकारच्या सर्व योजना महाविकास आघाडी बंद पाडल्याशिवाय राहणार नाही. मग मोदी सरकारचं अन्न बंद पाडेल, जे गरीब माणसाला 6.5 कोटी लोकांना मिळतं महाराष्ट्रात. जर उद्या चुकीचं हे सरकार आलं तर आयुष्यमान भारतसारखी योजना या महाराष्ट्रातनं बंद करण्याचं पाप महाविकास आघाडी करेल. आदिवासी समाजाकरता मोठ्या प्रमाणावर बजेट माननीय मोदीजींनी दिलं. 16,000 कोटी काँग्रेस पार्टी, 86,000 कोटी आमचं सरकार, मोदींचं सरकार. हा जो आदिवासी समाजाला जो न्याय मिळतो हा बंद करेल. मला माहिती आहे इंडी आघाडीचा मतलब, महाविकास आघाडीचा मतलब आहे मोदीजीच्या सरकारच्या पूर्ण योजना बंद पाडणे. आणि त्यामुळे जनता हुशार आहे महाराष्ट्राची, जनतेला कळतं. आणि त्या मला वाटतं की डबल इंजिन सरकार हे जनता पुन्हा देईल, जेणेकरून शेतकरी, शेतमजूर आणि लोकांना न्याय मिळेल. जे माझ्या अधिकार क्षेत्रात नाही ते मी बोलणार नाही. पण दुसरा प्रश्न आहे, येणाऱ्या बजेटमध्ये भाजपाचा अध्यक्ष म्हणून मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विनंती करतो, त्यांनी त्यांच्या सरकारचं जे बजेट असेल या बजेटमध्ये शेतकरी, शेतमजूर, महिला, बहिणी, आई, त्यानंतर आमचे गरीब माणसं,
आर्थिक दुर्बल, मागासवर्गीय, शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्ट या संपूर्ण व्हीजेएनटी या सर्व समाजाला न्याय देण्याचं एक मोठं काम एकनाथ शिंदे सरकार करेल. देवेंद्रजी, अजितदादा सरकारमध्ये आहेत, पण एकनाथ शिंदे सरकार एक चांगलं बजेट या महाराष्ट्राला देईल अशी अपेक्षा मी यांच्याकडे व्यक्त करतो. मी आत्ताच आपल्या समोर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेसमोर विनंती केली आहे की सरकार शेतकरी शेतमजुराला न्याय देण्याचं काम करेल अशी मी त्यांना विनंती करतो. सर, विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुका होत आहेत. अर्ज भरायला सुरुवात झाली, पण अजूनही महायुतीकडून फॉर्म्युला तयार नाही किंवा नावं सुद्धा अजून जाहीर झालेली नाही. कधीपर्यंत होणार काय? मला वाटतं आमचे तिघही देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा बसलेले आहेत. त्याच्यापूर्वीच्या विषयावर योग्य पद्धतीने त्यांनी त्याचं संख्यात्मक वाटपही केलं आहे. लवकरच आपल्याला महाराष्ट्रामध्ये जॉईंटली किंवा आपापल्या पक्षाचे उमेदवार जाहीर होताना दिसतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.